नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात घरगुती साहित्यामध्ये बनलेले अतिशय चविष्ट खमंग चटपटीत सारणाचे उपवासाच्या कटलेट किंवा उपवासाच्या पॅटीसची रेसिपी. तेलामध्ये न तळता भाजूनच अगदी खमंग कुरकुरीत अशा ह्या पॅटीस बनवता येतात. सोपी अशी रेसिपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. सर्वप्रथम आपण पॅटीसचा कव्हर बनवून घेऊ किंवा पारी बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे. हे बटाटे आपण किसणीवर किसून घेऊया. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा टीस्पून जिरेपूड. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर घालू नका. चवीनुसार लाल तिखट. शक्यतो बॅडगी मिरचीचा तिखट घाला, म्हणजे त्याचा रंग खूप छान येतो आणि पॅटीस खूप तिखट देखील होत नाही. अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, हे बटाटा मी छान मॅश करून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार उपवास भाजणी घालायची आहे. खूप देखील घालू नका, ह्याला जरा बाइंडिंग येण्यासाठी 1 ते 1.5 टेबलस्पून सुरुवातीला घालूया. बटाटे किती ओलसर आहे त्यानुसार यामध्ये ही उपवास भाजणी आपल्याला लागू शकते. ह्याऐवजी तुम्ही वरईचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ देखील घेऊ शकतात. ह्याला नीट बाइंडिंग यावी तेवढंच आपल्याला घालायचं आहे. प्रत्येक बटाट्याच्या ओलाव्यानुसार हे पिठाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. आता हे पॅटीस अधिक कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी साबुदाण्याचे पोहे. हे बघा, हे असे साबुदाण्याचे पोहे विकत मिळतात. तुमच्याकडे जर हे नसतील तर जो आपण उन्हाळ्यात वाळवणीचा बटाट्याचा किस किंवा बटाट्याचे वेफर्स केलेले असतात ते देखील तुम्ही याऐवजी घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पोहे घालूया आणि आता याचं किंचित रवाळ असं पीठ आपण करून घेऊ. हे बघा, हे साबुदाण्याच्या पोह्यांचं असं चरचरीत पीठ मी करून घेतलं आहे. या पिठामध्ये देखील अगदी चिमूटभर मीठ घालूया. चिमूटभर बॅडगी मिरचीचं तिखट घालणार आहे आणि हे मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण चटपटीत असं ह्याचं स्टफिंग किंवा सारण बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी खोवलेलं ओलं नारळ. यामध्ये 1 टेबलस्पून बेदाणे किंवा किसमिस घालूया. 1.5 टेबलस्पून काजूचे तुकडे. 1 टीस्पून किसलेलं आलं घालू. तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल. चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे. ही अगदी फिकी अशी हिरवी मिरची आहे, बारीक चिरून घातली आहे. ह्यानी ह्या पॅटीसच्या स्टफिंगची चव खूप मस्त येते. चिमूटभर साखर घालूया. 1 चिमूटभर काळं मीठ. चवीनुसार साधं मीठ घालू आणि लिंबाचा रस घालूया चवीनुसार. सर्व साहित्य हातानेच छान मिक्स करून घेऊ. हे बघा, सर्व साहित्य हाताने मी छान मिक्स करून घेतलं. आता ह्याचे आपल्याला लहान लहान असे लाडू वळून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला पॅटीस मध्ये भरायला आहे अगदी सोपं होईल. सारणाचे असे लाडू वळून घेऊ. आपण पॅटीस तयार करून घेऊ. त्यासाठी तळ हाताला आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. हे मिश्रणाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. थोडा मोठ्या आकाराचा गोळा घ्या. आता आपल्याला ह्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. खोलगट वाटी तयार करून त्यामध्ये आता
हे सारण आपल्याला स्टफ करायचं आहे, भरून घ्यायचं आहे. मोदकाप्रमाणे हे बंद करून घेऊ. हाताने हलकच असं दाब देऊन घेऊया आणि ही तयार झालेली पॅटीज किंवा कटलेट आता आपल्याला ह्या पोह्यांच्या मिश्रणामध्ये असं घोळवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजल्यानंतर हे अगदी छान कुरकुरीत असं होईल. या पद्धतीने सर्व पॅटीज तयार झाल्या आहेत आणि दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम ते मोठ्या आकाराचे 9 पॅटीज झाल्या आहेत. कटलेट किंवा पॅटी भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. आज मी तव्यावर भाजूनच ह्या पॅटीज बनवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून देखील त्या घेऊ शकता. तव्यावर थोडंसं तूप घालूया. आता हे सर्व पॅटीज आपण यावर ठेवून घेऊ. आमच्याकडे तळल्यापेक्षा साजूक तुपात भाजलेलेच ह्या पॅटीज खूप आवडतात. आता घाई न करता दोन्ही बाजूनी थोडं थोडं तूप टाकून आपण ह्या पॅटीज अलटून पलटून छान भाजून घेऊया. भाजून करायचे आहे त्यामुळे इथे घाई करू नका. थोडं थोडं तूप घालूया. जरा वेळानंतर आपण ह्याची बाजू पलटून घेऊया. आता अशाच दोन्ही बाजूने अलटून पलटून मी ह्या पॅटीज भाजून घेते. हे बघा, हे पॅटीज दोन्ही बाजूने अगदी छान खमंग भाजून झाल्या आहे. अगदी छान खरपूस अशा झाल्या. आता आपण हे काढून घेऊया. चटपटीत सारणाच्या अतिशय चविष्ट खमंग असे आलू पॅटीज किंवा आलू कटलेट तयार आहे. हे बघा किती छान अगदी कुरकुरीत असे हे झाले आहे. तळण्याची देखील आवश्यकता नाही. हा पॅटीज मी तुम्हाला कापून दाखवते. आतमध्ये बघा भरपूर असं स्टफिंग यामध्ये आहे. हे आलू पॅटीस तुम्ही उपवासाच्या चटणी बरोबर खाऊन बघा, दह्या बरोबर खाऊन बघा, अप्रतिम लागतात. असे जरी खाल्ले तरी मस्त लागतात. नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.